नमस्कार विद्यार्थी मित्र हो. प्रकरण 3 त्याचा दुसरा टॉपिक आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हे जो हिमालय पर्वत आहे या हिमालय पर्वताच्या दक्षिणेकडचा भाग आणि द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा उत्तरेकडचा भाग या दोन्ही प्रदेशांच्या दरम्यान पसरलेला आहे. पश्चिमेकडे तो राजस्थान पंजाब या भागात पसरलेला आहे, तर पूर्वेकडे पुढे तो उत्तर प्रदेश बिहार आसाम ह्या राज्यांकडे तो पसरत गेलेला आहे. ह्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे दिशेला आहे. हा जो आपला पाहायला मिळतो हा अरवली पर्वत आहे बघा. ह्या अरवली पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग हा राजस्थानचा वाळवंट आहे आणि या राजस्थान वाळवंटाच्या उत्तरेकडे जे आहे ते पंजाबचे मैदानी प्रदेश आहे. या पश्चिमेकडचा एक भाग आणि ह्या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा दुसरा विभाग येतो अरवली पर्वताच्या पूर्वेकडचा भाग जो पुढे आसाम पर्यंत पसरलेला आहे. या प्रदेशाचा उतार पूर्व दिशेला आहे. ह्या प्रदेशाला गंगेचे खोरे असे म्हणतात आणि ह्या गंगेच्या खोऱ्यामध्ये जो काही प्रदेश मैदानी प्रदेश आहे त्या मैदानी प्रदेशाला गंगेचे मैदान असे म्हटले जाते. आता बघा ह्या उत्तरेकडून एक जो हिमालय पर्वत आहे हिमालय पर्वतातून इथून ही जी आपली गंगा नदी आहे ही पूर्वेकडे वाहत जाते. तुम्हाला पिवळ्या रंगात दिसते बघा. आणि लाल रंगात जी नदी आहे ब्रह्मपुत्र नदी जी आसाम मधून वाहत येते आणि बांगलादेशच्या ठिकाणी ह्या दोन्ही नद्या एकत्र येतात. म्हणजेच भारताच्या पूर्वेला असलेला पश्चिम बंगाल आणि बांगलादेश या दोन देशांच्या दरम्यान ह्या भागाच्या दरम्यान ह्या दोन्ही नद्या एकत्र येतात. पुढे ही नदी दक्षिणेकडे वाहत जाते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. या दोन्ही नद्यांनी वाहून आलेला जो गाळ आहे त्या गाळापासून इथे सुपीक मैदानी प्रदेश तयार झालेला आहे. त्या सुपीक मैदानी प्रदेशाला सुंदरबन असे म्हटले जाते. बघा सुंदरबन आकाशाच्या ही समोर तुम्हाला जी नदी दिसते इकडून ही आलेली ही ब्रह्मपुत्रा नदी आहे आणि त्याचबरोबर ही ह्या ठिकाणी नदी दिसते ही गंगा नदी. या दोन्ही नद्या बांगलादेशच्या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत आणि पुढे दक्षिणेकडे वाहत जात असताना त्यांनी वाहून आणलेला गाळ जो आहे तो या ठिकाणी पसरलेला आहे आणि विस्तृत असे हे मैदान तयार झालेले आहे. त्याला सुंदरबन म्हणतात. वितरिका जे असतात ते वितरिकांमुळे अशा प्रकारच्या पंख्याच्या आकाराचा हा प्रदेश निर्माण झालेला आहे. बघा पुढे तुम्हाला समोर दिसते कशा पद्धतीने अशा प्रकारचे हा सॅटेलाइटच्या माध्यमातून घेतलेलं चित्र आहे. आता या जो अरवली पर्वत आहे या अरवली पर्वताच्या पश्चिमेकडचा भाग ज्याला राजस्थानचे वाळवंट किंवा मरुस्थळ असे म्हटले जाते. हे मरुस्थळ जे आहे ह्याचा उतार पश्चिमेकडे आहे. जसा आपण पाहिला की गंगा नदीच्या खोऱ्याचा उतार पूर्वेकडे आहे तशाच प्रकारे ह्या मरुस्थळाचा किंवा राजस्थानच्या वाळवंटी प्रति त्याला म्हणतात थरचे वाळवंट. ह्या थरच्या वाळवंटाचा उतार पश्चिमेकडे आहे. या राजस्थानच्या वाळवंटाच्या उत्तरेला हा जो भाग दिसतो या भागामध्ये पंजाबचे मैदान आहे आणि हे पंजाबचे मैदान हा जो अरवली पर्वत दिसतो या अरवली पर्वताचे डोंगर रांगा आणि या ठिकाणी असणाऱ्या जो काही दिल्ली आहे या दिल्लीच्या डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे हा पंजाबचे मैदानी प्रदेश आहे. हा पंजाबचा मैदानी प्रदेश सुपीक झालेला आहे. तो तुम्हाला पांढऱ्या रंगात दिसते बघा. ही पांढऱ्या रंगात जी नदी आहे ही सतलज नदी आणि तिच्या उपनद्या या उपनद्या मिळून या ठिकाणी पंजाबचे मैदान जे आहे ते तयार झालेले आहे आणि सुपीक झालेली ही जमीन आहे आणि म्हणून या ठिकाणी शेती हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती चालतो.